म्हणजे काय, काय असते स्पोकन इंग्लिश, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळंच क्लिअर करणार आहोत। तर तुम्ही मला प्रॉमिस करा की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघाल आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो की याच व्हिडिओमध्ये नाही तर सगळेच स्पोकन इंग्लिशचे पार्ट धरून मी तुम्हाला पूर्ण स्पोकन इंग्लिश क्लिअर करून देणार आहे। तर हा असणार आहे पार्ट 1। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो चला माझ्यासोबत। मित्रांनो आता तुम्ही सेंटेन्स वाचा। आता इथून तर ह्या टिंबापर्यंत स्टॉप घ्यावा लागतो एवढं तुम्हाला माहितीच असेल। तर पहिले आपल्याला हे वाक्य तयार करून पाहावंच लागेल। तर नंतर मी नेरीला राहतो, इथे सुद्धा एक स्टॉप आहे। नंतर मी विद्यार्थी आहे, इथे सुद्धा फुल स्टॉप झाला आहे। तर बघा मित्रांनो पहिले आपण याला इंग्लिश मधून कसं करणार आहोत। तर माझं नाव ओम आहे, तर आता एवढं आपल्याला घ्यायचंय। तर इथून तर या स्टॉप पर्यंत म्हणजेच या टिंबापर्यंत। तर माझाला इंग्लिश मधून काय म्हणतात मित्रांनो, तर माय, म्हणून मी इथे घेतला माय। आता माझं नाव, हे दोघं महत्वाचे म्हणून आपण माझं घेतलं, नंतर नावाला इंग्लिश मधून म्हणलं नेम, माय नेम। तर एवढं पहिलं कंप्लीट झालं मित्रांनो। नंतर पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा। नेम जर लागलं तर आहे, याला इंग्लिश म्हणून आपण काय म्हणतो मित्रांनो, तर इज, म्हणून मी इथे घेतलं इज, माय नेम इज। हे दोन झाले, हा एक झाला। तर आता राहिलं फक्त नाव। तर आता ओम, तर ओम, म्हणून मी इथे लिहिलं ओम। तर एवढं तयार झालं, माय नेम इज ओम। मी नेरीला राहतो, तर आता बघा इथे एक फुल स्टॉप, टिंब दिला, डॉट दिला। तर आता नंतर पुढे आपण आलो, तर आता याचा सुद्धा एक तुकडा तयार झाला, मीला इंग्लिश मधून आपण म्हणलं मित्रांनो तर आय, म्हणून मी इथे घेतला आय। आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा। राहतोला इंग्लिश मधून काय म्हणतात, लिव्ह, म्हणून मी इथे घेतला लिव्ह, आय लिव्ह। तर मित्रांनो आता मी नेरीला राहतो, तर नेरीच्या आत राहतो, नेरीच्या आत, आत म्हणजेच नेरीच्या मध्ये। तर आतला इंग्लिश मधून म्हणलं इन, आय लिव्ह इन। नंतर नेरी, इथल्या लाला सोडून दिला, आय लिव्ह इन नेरी। नंतर आता पुढचा तुकडा काय, मी विद्यार्थी आहे, मीला इंग्लिश म्हणून आपण काय म्हणलं तर आय, म्हणून मी इथे घेतला आय। पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा। आय जर आला तर आहे करता आपण इंग्लिश म्हणून काय वापरतो, तर एम, आय एम, आय एम। तर आता विद्यार्थी, याला इंग्लिश मधून काय म्हणतात, स्टुडंट, स्टुडंट म्हणतात। फक्त हे सिंग्युलर आहे म्हणून इथे अ लावायचा आहे, अ स्टुडंट, म्हणून मी इथे लिहिलं अ स्टुडंट। तर सेंटेन्स काय तयार झाला मित्रांनो, माय नेम इज ओम, आय लिव्ह इन नेरी, आय एम अ स्टुडंट। तर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचंय, माय नेम इज ओम, माझं नाव ओम आहे म्हणून मी इथे ओम लावलं। आता तुमचं नाव जे ते इथे वहीत लिहिताना इथे तुमचं नाव लिहा। नंतर आय लिव्ह इन नेरी, तर आता मी नेरीत राहतो म्हणून मी इथे नेरी लावलेलं आहे। आता तुम्ही जिथे राहता ते इथे लिहून टाका। नंतर आय एम अ स्टुडंट, तर तुम्ही पण स्टुडंट असाल। तर बघा माय नेम इज ओम, आय लिव्ह इन नेरी, आय एम अ स्टुडंट। अशा प्रकारे माझं तयार झालेलं आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो आता इंग्लिश बोलताना काय कसं करावं लागतं। समजा तुम्हाला जर कोणी म्हणलं हाय, तर तुम्ही त्याला काय म्हणणार मित्रांनो, आता तो तुम्हाला म्हणला हाय, तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे, हॅलो। रिप्लाय देताना काय वापरला मित्रांनो तुम्ही, तर हॅलो। तुम्हाला जर कोणी हाय म्हणलं तर तुम्हाला
यू. मित्रांनो, आता दुसऱ्याने तुम्हाला म्हणलं हाऊ आर यू, तर बघा तुम्ही याला काय वाचता, हाऊ आर यू. काय वाचता, हाऊ आर यू. तर आता याच्यात तुम्ही एक शब्द चुकीचा वाचता, हा आर, ARE, आर. तर आता याच्यात काय केलेलं आहे मित्रांनो, तर हा जो आर आहे हा सायलेंट आहे. याला फक्त लिहावा लागतो, म्हणावा नाही लागत. आरला फक्त म्हणावा लागतो, लिहावा नाही लागत. तर ते काय राहील मित्रांनो, आ. म्हणजेच हाऊ आर यू, हाऊ आर यू अशा प्रकारे तयार होणार. तर आता तुम्हाला जर कोणी म्हणलं हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात, तुम्ही मराठीत ट्रान्सलेशन मनात करूच नका. काय बोलायचंय मित्रांनो आपल्याला पुढे, तर आता मी ठीक आहे, मी ठीक आहे. कोणी जर तुम्हाला म्हणलं तुम्ही कसे आहात, तर तुम्ही काय म्हणता, मी ठीक आहे. तर आता यालाच इंग्लिश मधून म्हणा, तर मीला इंग्लिश मधून काय म्हणतो मित्रांनो आपण, तर आय. म्हणून मी ते घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, आय लागला म्हणजे आयला इंग्लिश मधून आपण म्हणलं ऍम, आय ऍम. नंतर आता ठीक, ठीकला इंग्लिश मधून म्हणतात फाईन. तर आता समजा समोरचा म्हणतोय हाऊ आर यू, तर तुम्ही काय म्हणणार आहे, आय एम फाईन. हाऊ आर यू, आय एम फाईन. ओके. तर आता हाऊ आर यू हा प्रश्न आणि तुमचं उत्तर आय एम फाईन. तुमचं उत्तर आय एम फाईन आलं, पण आता तुम्हाला काय विचारतंय, मी ठीक आहे आणि तुम्हाला असं म्हणायचंय. तर आता बघा आय एम फाईन, नंतर इथेच आपल्याला म्हणायचंय आणि तू. इंग्लिश बोलताना तर आपण त्याला सुद्धा विचारू ना, आणि तू कसा आहेस. तर आता आणि तू एवढंच आपल्याला इंग्लिश मध्ये बोलायचंय, आय एम फाईन. इथे आपला स्टॉप झाला. नंतर आणि तू, आणीला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो मित्रांनो, अँड. नंतर तूला इंग्लिश मधून आपण म्हणतो यू. आय एम फाईन अँड यू. अशा प्रकारे हा सेंटेन्स तयार झाला. बघा तर एवढं तुम्हाला कळलं मित्रांनो, कोणी तुम्हाला कशा प्रकारे इंग्लिश मधून प्रश्न विचारते आणि तुम्हाला त्याला कशा प्रकारे प्रश्न विचारायचा आहे, उत्तर द्यायचंय, हे सुद्धा जास्त डिपेंड करतं. हे बघा आता या सेंटेन्स मध्ये आपण काय घेतलं होतं, माझं नाव ओम आहे, मी नेरीला राहतो, मी विद्यार्थी आहे. तर आता आपण मी माझ्याबद्दल डिटेल्स सांगितली. तर आता मी ते विचारू शकतो अँड यू आणि तू. तर इथे झाला आपला प्रश्न तयार. दुसऱ्या सोबत आपण इंग्लिश मधून प्रश्न विचारू शकलो अँड यू. तर आता मराठी मधून होईल आणि तू. तर आता एवढं तुम्हाला कळलंच असेल मित्रांनो, आणीला इंग्लिश मधून अँड टू ला येईल. तर अशा प्रकारे तयार होतं मित्रांनो. ओके. तर आता एवढं तर तुम्हाला कळलेलं आहे. तर आता आपण पुढे जाऊया. नसेल समजलं तर व्हिडिओ मागे घेऊन परत बघून घ्या. तर आता आपण जाऊया पुढे. मित्रांनो, आता जर तुम्हाला कोणी विचारलं तुमचं नाव काय आहे, तुमचं नाव काय आहे, काय आणि कसा हे दोन शब्द जर वाक्यात असतील तर त्यांच्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागते. आता वाक्यात जर काय हा शब्द आलेला आहे तर मला काय शब्दापासून सुरुवात करावी लागेल. कायला इंग्लिश मधून काय म्हणतात तर व्हॉट, म्हणून मी ते घेतला व्हॉट. नंतर आता हा घेतल्यानंतर शेवटचाच घ्यावा लागतो. व्हॉट जर आला तर आहेला आपण इंग्लिश मधून म्हणतो इज. व्हॉट इज. तर आता एवढं झाल्यानंतर मित्रांनो पहिला घ्यायचा, दुसरा घ्यायचा. तुमचं याला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं युअर. व्हॉट इज युअर नेम.
हा एक प्रश्न आहे मित्रांनो, म्हणून इथे क्वेश्चन येईल. बघा व्हॉट इज युअर नेम हा सुद्धा काय तयार झाला. आपण दुसऱ्याला प्रश्न विचारला, समजा तुम्हाला जर कोणी विचारलं व्हॉट इज युअर नेम, तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे? माय नेम इज ओम. तुम्हाला जर कोणी विचारलं समजा व्हॉट इज युअर नेम, समजा मला कोणी विचारलं व्हॉट इज युअर नेम, तर मी काय म्हणेल मित्रांनो त्या ठिकाणी? माय नेम इज ओम. माझं नाव ओम आहे. तर तुम्ही आता मराठी डोक्यातच घेऊ नका. फक्त मी जर तुम्हाला थोडंफार ट्रान्सलेशन सांगतोय ते तुम्हाला समजाय करता सांगतोय. समजा मी म्हणलं नंतर माझं नाव ओम आहे, माझं नाव ओम आहे. तर माझं इंग्लिश मधून काय म्हणतात? माय. म्हणून मी ते घेतला माय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. पण असं जर माझं नाव हे दोन शब्द जर वाक्यात असतील तर पहिला घेतल्यानंतर शेवटचा नाही घ्यावा लागत, तर हे दोन घ्यावे लागतात, माझं आणि नाव. तर माझं इंग्लिश मधून म्हणलं माय, माझं इंग्लिश मधून म्हणलं माय, नाव याला इंग्लिश मधून आपण म्हणलं नेम. आता म्हणजे दोन महत्वाचे शब्द झाले. आता एवढं झाल्यानंतर शेवटचा घ्यायचा माय नेम. नेम जर आलं तर आय ला आपण इंग्लिश मधून म्हणतो इज, म्हणून मी ते घेतलं इज. नंतर ओम, म्हणून मी ते घेतलं ओम. तर आता तुम्ही तुमचं नाव जे आहे ते घ्या. समजा माझं नाव जर ओम आहे तर मी म्हणेल माय नेम इज ओम. आता तुमचं नाव काही दुसरं असेल तर ते तुम्ही घ्या, माय नेम इज डॅश डॅश वगैरे. तर बघा आता हे तुम्ही घेऊन घ्या. माझं नाव ओम आहे, याला मी घेतलं. ओके, एवढं तुम्हाला कळतंय मित्रांनो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, बराच कामाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो हा तुमच्या. बघा तर आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो असे जे प्रश्न आहे ते तुम्हाला कोणी विचारल्यावर त्यांचं उत्तर देता आलं पाहिजे. आता तुमचे कोणी फ्रेंड्स वगैरे असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि त्यांच्याशी सुद्धा तुम्ही हे प्रश्न विचारून पहा. त्यांच्याकडून असेच इंग्लिश मधून उत्तर घेऊन पहा आणि तुम्ही सुद्धा त्यांच्या प्रश्नांची इंग्लिश मधून उत्तर देऊन पहा. म्हणजे तुमची इंग्लिश थोडी थोडी पक्की व्हायला लागेल. तर आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो आता तुम्ही एखाद्या शर्टच्या दुकानात गेले तर आता तिथे सुद्धा काय इंग्लिश भाषा आहे. तर बघा समजा तुम्हाला जर बोलायचंय माफ करा, ही शर्ट कितीला आहे? ही शर्ट कितीला आहे? तर आता माफ करा याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो मित्रांनो? सॉरी वगैरे नाही म्हणायचंय, कारण की आपण एखाद्या दुकानात गेलोय. तर माफ करा याला आपण इंग्लिश मधून म्हणू एक्सक्यूज मी. आता बरेचशी मुलं म्हणतील की एक्सक्यूज मी चा अर्थ माफ कर असा नाही होत. एक्सक्यूज मी चा अर्थ पण बघा मित्रांनो, तुम्ही जर एखाद्याला रेट वगैरे विचारताय, माफ करा हा शब्दच तिथे येणार आहे, एक्सक्यूज मी. तर आता एवढं पहिलं झालं मित्रांनो. आता काय करायचंय मित्रांनो आपल्याला? एक्सक्यूज मी, हाऊ मच इज दिस शर्ट? बघा मित्रांनो आपण सेंटेन्स ट्रान्सलेशन तर आता आपण पूर्णच शिकलेलो आहे. त्याच्यामुळे आपण सेंटेन्स कसे बनवायचे ते नाही बघू आपण आता. हाऊ मच इज दिस शर्ट? एक्सक्यूज मी, हाऊ मच इज दिस शर्ट? असं तुम्ही दुकानावाल्याला विचारू शकता. बघा मित्रांनो ही स्पेलिंग थोडीशी चुकली. हाऊ मच इज दिस शर्ट? तर आता तो काय उत्तर देणार आहे तुम्हाला? ही 500 रुपये आहे. ही 500 रुपये आहे.
शकला असता की ही शर्ट 500 रुपये आहे. इट कॉस्ट शर्ट 500 रुपीज असं सुद्धा तो आपल्याला म्हणू शकला असता मित्रांनो. बघा तर पण उत्तर देताना आपण ते व्यक्ती पहिलेच शर्ट शब्द बोललेली आहे, मग आपण का बोलायचा असं पण त्या ठिकाणी होऊ शकतं. तर बघा इट कॉस्ट 500 रुपीज. ओके, तर बघा आता प्रश्न आणि उत्तर एवढं तुम्हाला कळलं. तर बघा हे तुम्हाला बऱ्याच कामात पडणार आहे. बघा तर आता तुम्ही कुठेही शर्ट वगैरे घ्यायला जाता, समजा आता बघा मित्रांनो, आता बघूयात रेस्टॉरंट. तर आता रेस्टॉरंटशी कसं बोला, तर बघा आपण काय ऑर्डर कराल, वेटर काय विचारतो, आपण काय ऑर्डर कराल. तर आपण, तर आता मी सांगितलं होतं की काय जर आला तर काय पासून सुरुवात करायची. कायला व्हाट, नंतर आता वुड. तर मित्रांनो आता बऱ्याच जणांना ट्रान्सलेशन मध्ये सुद्धा प्रश्न पडला असेल की या वुड इथे का आला. कारण की जेव्हा तो विनंती करतोय, जेव्हा तो काही विनंती करतोय तेव्हा या वुडचा वापर होणार आहे. व्हॉट वुड. आता यू, आपणला इंग्लिश मधून म्हणलं यू. तर आता तुम्हाला जी गोष्ट आवडते तेव्हा तर तुम्ही ती ऑर्डर करताय ना आवडल्यावर, म्हणून आवडण्याला इंग्लिश मधून म्हणतात लाईक, म्हणून आपण इथे घेतलं लाईक. व्हॉट वुड यू लाईक. आता दुसरीकडून ऑर्डर करतोय म्हणून टू, दुसऱ्याला इंग्लिश मधून टू. तर नंतर आपण काय केलं ऑर्डर, कारण की त्याला काहीतरी ऑर्डर करायची आहे ना, म्हणून इथे घेतलं ऑर्डर. व्हॉट वुड यू लाईक टू ऑर्डर. तर अशा प्रकारे होणार आहे ऑर्डर, असं नाही म्हणायचंय, इथे आर सायलेंट आहे. तर मित्रांनो आपण काय म्हणू शकतो ऑर्डर, ऑर्डर. तर बघा मित्रांनो ऑर्डर आपण म्हणतोय पण असं नाही करायचंय की आपण असं लिहून टाकू, तर तुम्हाला तिथला आर लिहावाच लागेल, कारण की त्याला सायलेंट तर ठेवायचाच. बघा व्हॉट वुड यू लाईक टू ऑर्डर. तर आता तो काय म्हणतो, विनंती करत आहे म्हणून वुडचा वापर झाला. मला एक कप चहा, मला एक कप चहा आणि एक सँडविच आणि एक सँडविच हवे आहे. तर मित्रांनो आता मला, आय, मलाला इंग्लिश मधून आयच म्हणतात, तर विनंती करतोय इथे सुद्धा म्हणून वुड. आय वुड लाईक. तर आता त्याला चहा आणि सँडविच आवडतंय म्हणून तर घेतोय, आणि आवडण्याला इंग्लिश मधून म्हणतात लाईक, म्हणून आपण इथे घेतलं लाईक. नंतर आता लाईक नंतर आता काय करायचंय, एक कप चहा. तर आता एक, समजा आता जर कप नाव, काय नाव आहे कप, तर आता कपची स्पेलिंग आहे CUP कप, पण आता कप एकच आहे, एक कप चहा हवाय, म्हणून आता एकला इंग्लिश मधून अ म्हणतात. खरं तर वन म्हणतात पण सेंटेन्स मध्ये अ म्हणतात, म्हणून अ कप लिहावा लागेल, म्हणून आपण लिहिला अ कप. आय वुड लाईक अ कप ऑफ. ऑफ वापरावा लागतो मित्रांनो जेव्हा तुम्ही काही मागताय, चहा मागताय. टी, चहाला इंग्लिश मधून टी म्हणतात. तर बघा मित्रांनो आता लगेच अँड अ सँडविच, अँड अ सँडविच. बघा मित्रांनो आता इथे सँडविच ने म्हणावं लागणार, कारण की ते डी सायलेंट आहे. ओके, म्हणून हे राहील सँडविच, पण लिहिताना तुम्हाला तो डी लिहावा लागेल, कारण की त्याचा उच्चार तर होत नाही पण तो सायलेंट तर आहे, म्हणून तुम्हाला तो डी लिहावा लागेल. ओके,
तर आता एवढं तुम्हाला समजलेलं आहे मित्रांनो.